आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने होत असलेल्या राज्य राखीव दल प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण केंद्राच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी अडवलं। अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील कुसड गाव इथं राज्य राखीव पोलीस दलाचं प्रशिक्षण केंद्र आहे। या प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन आमदार रोहित पवार यांनी केलं, पण या कार्यक्रमाला राज्य राखीव पोलीस दल आणि प्रशासनाने परवानगी नाकारली आहे। त्यानंतर कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केलं। रोहित पवारांना सीआरपीएफ केंद्रावर अडवलेलं आहे। पोलिसांनी रोहित पवार आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवलेलं आहे। या केंद्राचं लोकार्पण करण्याच्या दृष्टीने ते आणि त्यांचे कार्यकर्ते तिथे गेले होते, पण त्यांना परवानगी नाकारण्यात आलेली होती। तरी देखील तिथे कार्यकर्ते गेले आणि म्हणून पोलिसांनी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवलेलं आहे। एसआरपीएफ केंद्रावर पोलिसांनी अडवलेलं आहे रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना। कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे एसआरपीएफच्या केंद्रावर। या केंद्राच्या नव्या इमारतीच्या लोकार्पणा संदर्भात प्रशासनाने आणि पोलिसांनी परवानगी नाकारली होती, पण तरी देखील रोहित पवार आणि त्यांचे कार्यकर्ते केंद्रावर पोहोचले। मग त्यांना केंद्रावर पोलिसांनी अडवलं। पोलिसांनी अडवलं म्हटल्यावर कार्यकर्ते आणि रोहित पवार तिथेच प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन करत बसले। त्यांची ही घोषणाबाजी आपण बघतो आहोत। एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा होणार होता। या सोहळ्याच्या कार्यक्रमावरून वाद झाला आणि रोहित पवार आणि त्यांचे कार्यकर्ते प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन करत बसले। संदेश अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आता नेत आहात, त्यामुळे तुम्ही लोकशाहीची रोहित पवारांना एका कार्यकर्त्यांना खांद्यावर घेतलंय आणि मग ते सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते। ही गर्दी बघा, पोलीस रोहित पवारांशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत की तुम्ही इथून पुढे जाऊ नका, म्हणजे प्रवेशद्वाराच्या पुढे जाऊ नका। पोलीस त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत रोहित पवारांना, पण त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांचा प्रचंड गराडा आहे। पोलीसही त्याच गराड्यामध्ये, त्या गर्दीमध्ये रोहित पवारांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। अहमदनगर कर्जत जामखेड इथून ही दृश्य आहेत। कर्जत जामखेडमध्ये एसआरपीएफच्या कार्यालयाचं लोकार्पण आणि त्या लोकार्पणावरून झालेला वाद पोलीस प्रशासन आणि प्रशासनाने। आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडून। साहेबराव, हा सगळा काय प्रकार आहे? केव्हाची ही बातमी, म्हणजे केव्हा घडली आहे ही घटना? किती वेळापूर्वी? काय अपडेट? आज त्या राज्य राखीव पोलीस दलाचं ते प्रशिक्षण केंद्र आहे, ती मोठी इमारत बांधली होती, त्याचं उद्घाटन आज होणार होतं, परंतु प्रशासनाने ते उद्घाटन करण्याला परवानगी दिलेली नाही। त्यामुळे इथले स्थानिक आमदार जे आहेत रोहित पवार हे आक्रमक झालेले आहेत। ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह ते मध्ये जाऊन भूमिपूजन करायचं असं म्हणणं आहे, लोकार्पण करण्याचा त्यांचा मानस आहे, परंतु पोलीस आणि राज्य राखीव दल या दोघांनी त्यांना अडवलेलं आहे। त्या प्रवेशद्वाराजवळ रोहित पवार हे हटवून बसलेले आहेत। आम्हाला कुठल्याही परिस्थितीत तुम्ही मध्ये सोडा, त्याशिवाय आम्ही इथं जाणार नाही। कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत, परंतु रोहित पवार यांनी अनेक वर्षापासून पाठपुरावा करून हे जे आहे राज्य राखीव दल हे बांधलेलं आहे। त्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की मी पाठपुरावा केला आहे, तर याचं श्रेय मला भेटलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं आणि जनतेसाठी खुलं करावं असं त्यांचं म्हणणं होतं। पण दुसरीकडे मात्र सरकारने त्यांना परवानगी नाकारली। स्थानिक पोलीस जे आहे तेही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 200 ते 300 पोलीस या ठिकाणी तैनात आहेत। त्यामध्ये एसआरपीच्या 2 तुकडे सुद्धा आहेत। ॲडिशनल एसपी जे आहेत, अप्पर पोलीस अधीक्षक, ते सुद्धा इथं आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार
हा सामना काय जो विधानसभेत रंगणार आहे त्याची ही काही चावल आहे का हे पाहावं लागेल। आता सुद्धा स्थानाच्यावरती प्रवेशद्वारावरती मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामधला संघर्ष सुरू आहे। नक्की पोलीस रोहित पवारांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, कार्यकर्त्यांना शांत करा असं पोलीस रोहित पवारांना सांगतायत। हो तेच आहे, कारण प्रवेशद्वारावर ज्यावेळेस रोहित पवारांनी 2 दिवसापूर्वी याचं प्लॅनिंग केलं होतं तशा जाहिराती म्हणा ज्यावेळेस लोकांना जमवलं होतं। आज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते याचा लोकार्पण सोहळा होता, परंतु शासनाने कैलांची रात्री अचानक परवानगी नाकारली, त्यामुळे हा वाद निर्माण झालेला आहे। रोहित पवार यांचं म्हणणं असं आहे की कार्यकर्त्यांसह मला आज जाऊ द्या, मला पाहू द्या कसं बांधकाम झालेलं आहे, ते मात्र पोलीस होऊन देत नाही। त्यामुळं रोहित पवार आणि पोलीस यांच्यामधला संघर्ष हा चालूच आहे, अजून तरी आहे। नक्की नक्की साहेबराव, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल।